शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780. सोलापुरातील 30 वर्ष जुनी स्थापन झालेली सोलर इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे मालक सूर्यकांत बांदल, मी सुहास बांदल आणि आरती कांबळे आम्ही तिघं कंपनीचे भागीदारक आहोत. इथं प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे की शासनातर्फे काही चांगल्या स्कीम्स इंट्रोड्यूस केल्या जातात परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे. आता प्रत्येकाला लाईट बिलाचा प्रचंड त्रास होतोय. लाईट बिल नेहमीपेक्षा दुप्पट येत आहे. त्याला गव्हर्नमेंटतर्फे जी एक स्कीम आलेली आहे, 1 किलोवॅटची सिस्टीम तुम्ही बसवली तर 1 किलोवॅटच्या सिस्टीम मध्ये येणारा जो खर्च आहे तो खर्च 70,000 रुपये. त्या 70,000 पैकी 30,000 रुपये महाराष्ट्र शासनाने देण्याची तयारी दाखवली आहे. 30,000 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटनी. ओपन कॅटेगरीला 10,000 रुपये फक्त भरायचे आणि ईबीसीला फक्त 5,000 रुपये भरायचे. त्या तेवढ्याशा पैशात तुमच्या घरात 1 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसू शकते, ज्याच्याने तुम्हाला 120 युनिट पर्यंतची वीज ही मोफत उपलब्ध होते 30 वर्षासाठी. आणि हे 30 वर्षासाठी गव्हर्नमेंटने ही स्कीम दिलेली आहे. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. दुसरा भाग असा आहे की आम्ही आमच्या कामानिमित्त जेव्हा पुण्या बॉम्बेला जातो तेव्हा पुण्या बॉम्बेला ज्या वेळेला स्विगी किंवा झोमॅटोची मुलं येतात, ही मुलं सोलापूरची मुलं आहेत आणि सोलापूरची मुलं तिथे जाऊन काम करतात. प्रत्यक्षात या कामाचा स्कोप इथं खूप जास्त आहे. आता बेकारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सोलर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे एक स्कीम जाहीर करण्यात आलेली आहे. या स्कीम मध्ये मुलांना ट्रेनिंग देऊन या मुलांचा ट्रेनिंगचा खर्च महाराष्ट्र शासन करायला तयार आहे. पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये सर्व राहण्याचा जेवणाचा खर्च महाराष्ट्र शासन करायला तयार आहे. त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं की त्यांना सोलर सिस्टीम बसवता येणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स कॉल केलेली आहे. लक्षात घ्या, पूर्वी रॉकेटचा डेपो ज्याचा असायचा, पूर्वी कोळशाची वखर ज्याची असायची त्याला व्हॅल्यू होती. आज या गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत. जसं बीएसएनएल आउटडेटेड झाले मोबाईलमुळे. याच पद्धतीने तो दिवस लांब नाहीये की एमएससीबी तुम्हाला संपूर्ण बंद पडलेली दिसेल. त्याचं कारण नवीन टेक्नॉलॉजी ज्या वेगाने येऊ घातलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ते सोलर पॅनल पर्यंत माहिती आहे, परंतु त्याच्या पुढचं पण आता जनरेशन्स आलेले आहेत. त्यामुळं एमएससीबी ची गरज न राहता स्वतंत्ररित्या तुम्ही तुमची सोलर सिस्टीम अप्लाय करू शकता, ज्याच्यावर गाड्या चार्ज होतील, ज्याच्यावर घरातील चूल पण पेटेल. लक्षात घ्या, हॉटेलचं जे बिल प्रचंड मोठ्या प्रमाणात येतं त्याला पर्यायी सिस्टीम न्यू इंडक्शन सिस्टीम म्हणून एक सिस्टीम आलेली आहे. आताच्या ट्रेनिंग घेणाऱ्या मुलांना फक्त सोलरचं ट्रेनिंग न देता त्यांना घरातील गॅसला पर्याय जो निर्माण झालेला आहे, गाडी चार्जिंगला जो पर्याय निर्माण झालेला आहे, त्यासाठी म्हणून सोलर इलेक्ट्रॉनिक्स तर्फे ट्रेनिंग कोर्स चालू करण्यात येतोय. त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी जमलो. शिक्षणाची अट नाही. 1 रविवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं ट्रेनिंग दिलं जाईल की तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकाल. आता आमचे बरेच प्रोजेक्ट मुंबई पुण्याला चालू आहेत. आम्ही जरी सोलापूरचे असलो तर आम्हाला सोलापूरचे नाळ तोडायची नाही, पण आम्हाला सोलापूरचं प्रचंड प्रेम आहे. दुसरं असं की सोलापूरमध्ये जी सौर ऊर्जा उपलब्ध आहे त्याच्यावर त्या उन्हामुळं आज तुम्ही स्वतःचे जनरेशन करून स्वतःचा व्यवसाय करू शकता. हॉटेल किंवा घरामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे, आज मुंबई पुण्याला तुम्ही कालच भिवंडीला होतो. भिवंडीमध्ये एक फूड इंडस्ट्री आहे. त्यांचं महिन्याचं बिल 1.5 लाख होतं. ते म्हणतात आम्हाला फॅक्टरी बंद करायची वेळ आली कारण आम्ही 1.5 लाख रुपये भरू शकत नाही, तर आम्ही ते सोलरवर करतो. पण आता कसं माहिती का, सोलापूरचं लोकेशन एवढं सुंदर आहे ट्रान्सपोर्टसाठी की सकाळी जाऊन आम्ही मार्केटिंग करून रात्री झोपायला सोलापूर येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, याच्यात फी नाहीये सर. या ट्रेनिंग कोर्सला फी नाही. पण आम्ही तुम्हाला असा काही आमचा अनुभवाचा फायदा होतो मुलांना, विद्यार्थ्यांना. आपल्या सोलापुरातली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेले मुलं जेव्हा मोटरसायकलवर स्विगीची कामं करत फिरतात, मला अभिमान म्हणतात की सर मी महिना 60,000 रुपये कमवतो. तिथं जाऊन करण्यापेक्षा सोलापुरात आता माझ्या एका मित्राची शेती आहे 150 एकर, तरी मुलगा जाऊन गोव्याला टॅक्सी चालवतो. त्याला ऑफिस आहे 7 रस्त्याला. 7 रस्त्याला जिजामाता बिल्डिंग इंडिया टी हाऊसच्या शेजारी. तिथं ट्रेनिंग कोर्सचा हॉल तयार आहे. तिथं ऑलरेडी काही मुलं ट्रेनिंगला येत आहेत. किती जण, किती वेळ, किती दिवसाचं ट्रेनिंग आहे? 1 दिवसाचं. 1 दिवसाचं. सकाळी 9 ते संध्याकाळी 6. त्यांना पुढे जे काही गव्हर्नमेंट लायसनिंग लागेल, सबसिडी काढायला मदत लागेल, तर जे काही प्रॉब्लेम येते ते आम्ही कांबळे मॅडम असतील, मी असेल, सुहास असेल, पूर्ण सहकार्य आम्ही देऊ जोपर्यंत ते मुलं बिझनेसवर स्वतः उभं राहतील. ग्रामीण भागासाठी मुलांसाठी सोलापुरातून ज्यांना 1 किलोवॅट इलेक्ट्रिसिटीची गरज आहे
अशा लोकांपर्यंत ती माहितीच नाही. उदाहरणार्थ तुमच्यापैकी किती जणांना माहिती नाही, सांगा ना. आहे सांगा. 10,000 रुपये तुम्ही फक्त भरले महाराष्ट्र शासनाला की तुम्हाला 1 किलोवॅटची सिस्टीम कशी बसवायची, त्याची सिस्टीम काय आहे याचं ट्रेनिंग त्या मुलांना मिळेल. बरं. मुलं ते कस्टमर शोधतील, मुलं त्यांना ते बसवतील आणि त्यातनं मुलांना त्याचं नाही, उत्कृष्ट पण आता उत्पादन जी माझ्या माहितीप्रमाणे आता जे ग्राहक आहे जेव्हा पहिल्यांदा ही स्कीम आली 21 साली PM सूर्योदय योजनाच्या अंडर हा? PM सूर्योदय योजना जेव्हा आली तेव्हा असं म्हणणं होतं की तुम्ही वीज निर्माण करा, MSCB बँकेत टाका, टाका, हा. पाहिजे तेव्हा वापरा. थोडक्यात कसं तुम्ही दिलं आणि घेतलं, बरं. शेवटी महिन्याच्या शेवटी हिशोब व्हायचा. आता काय झालं, एवढे सोलर लागले की ग्रीड अनस्टेबल झालं. हा. मग आता पूर्वीचे जे ऑन ग्रीड इन्व्हर्टर होते ते सरकार म्हणते तुम्ही आता हायब्रिड लावा, स्वतःची बॅटरी पण लावा. आता त्याने परवानगी दिली आहे. बरं. मग आता बॉम्बे पुण्याचे लोक काय करतात, दिवसा आधी सोलरनी बॅटरीचं पोल भरतात, मग घरात जाऊन राहिली तर ती वीज देतात MSCB. त्याला कारण असं आहे, MSCB नवीन नियम असा काढला आहे, तुम्ही जे काय दिवसा वीज निर्माण करताल ती तुम्ही दिवसाच वापरा, आम्ही तुमच्याकडे घेणार नाही बँकिंगमध्ये. म्हणजे कसं MSCB हळू अंक काढून घेते. ती काय म्हणते संध्याकाळी 6 ते 10 तुम्हाला आमच्या प्लीज वीज घ्यायला पाहिजे असं सक्ती आहे. सक्ती. असे नवीन नियम. हे नवीन जे मीटर आलंय ना, या मीटर मध्ये तो गेम आहे. म्हणून त्याला मी पर्याय असा काढलाय की तुम्ही वीज जी तयार कराल ती तुमच्या नवीन बॅटरीमध्ये स्टोअर करा, जी बॅटरीचं लाईफ 30 वर्ष आहे. ती बॅटरी कुठे आहे? अवेलेबल आहे, बाजारात अवेलेबल आहे, काय आमच्याकडे कुठली अवेलेबल बॅटरी ती लिथियम आयन फॉस्फेट हा? लिथियम आयन फॉस्फेट लिथियम आयन फॉस्फेट. त्याची काय साधारण कॉस्ट आहे? आपल्या नेहमीच्या बॅटरीपेक्षा 1.5 पट महाग जाते, पण आयुष्य कमीत कमी 15 वर्ष. 15 वर्ष. कारण का साधं किती- सांगतो. किती साठ्यामध्ये? आपण काय करतो, बॅटरी अशी साठवतो ज्याच्यावर तुमचा लोड कमीत कमी 10 तास चालेल, तशी आपण बॅटरी सिलेक्ट करतो. बरं. दुसरी गोष्ट अशी की जसा माणूस व्यायाम करून खर्चाचं ड्रॉप तुम्ही बॅटरी रोज चार्ज डिस्चार्ज केली त्याचं आयुष्य वाढतं. सिंपल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता मुंबई पुण्याचं ॲटिट्यूड आहे की आम्ही MSCB जनरेटरसारखं स्टँड बाय ठेवतोय. आजकाल त्यांचे विचार बदलले. आता साधं सांगतो, आपल्या जनरेटर असतो ना, त्या जनरेटरच्या बॉक्समध्ये आता नवीन बॅटरी बँक आली आहे. सरकारचे नियम काय, जे दिवसात निर्माण कराल वापरा, रात्री 6 ते 9 आमचं वापरा, पण रात्री 10 ते सकाळी 6 तुम्हाला अर्ध्या किमतीत वीज देऊ. मग आता काय करतात लोक, रात्री 10 ते 6 चार्ज करतात बॅटरी घरातली, ऊन नसेल तर, आणि संध्याकाळी 6 ते 10 मध्ये वापरतात. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली की याची पुढे MSCB बहुतेक बॅक सीटच घेईल. हा. म्हणजे कसं की जिथं इंडस्ट्रीचं 100% आता सोलर आणि नाही, आता बॅटरी. ही जी लिथियम आयनचा 1 केवीचा तुम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे. दिवसभर तुम्ही ती चार्ज केली, MSCBचा संबंधच ठेवायचा नाही याच्यात. आणि तुम्हाला रात्री वापरताना तुम्ही तो जो स्टोरेज करून ठेवलेला आहे ते स्टोरेज केलेलं तुम्ही ते वापरता. त्याची ऑटो सिस्टीम आलेली आहे त्याची. त्याला कमी पडलं तर तुम्ही MSCBला आत घेता. यांचा प्रश्न बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही त्याला म्हणतो बिहाइंड द मीटर. म्हणजे कसं समजा MSCBच नाही हा, आपल्याकडे, बरोबर. आपण काय सोलर आणि बॅटरी त्याच्यावर त्याला आपण म्हणतो बिहाइंड द मीटर. हा. पण आपण बिहाइंड मध्ये कसं मीटरचा काही संबंधच नाही.